नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत पाठक आणि आज आपण पाहणार आहोत इंग्रजी माध्यमच्या इयत्ता 10वीतील मराठी विषयाच्या कविता क्रमांक 16 स्वप्न करू साकार किशोर पाठक। तर सर्वात अगोदर आपण किशोर पाठक यांचा परिचय बघूया की किशोर पाठक जन्म 1952। किशोर पाठक यांचा जन्म 1952। प्रसिद्ध कवी, पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह, पाण्यातला दिवा हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध, रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहाला बालकुमार साहित्य संमेलनाचा ग. ह. पाटील पुरस्कार मिळाला आहे। या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे। कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे। तर आपण सगळ्यात अगोदर कविता बघूया आणि मग तिचा एकत्र आपण पॅराग्राफ नुसार विवरण आपण तिचं बघूया। तर कविता आहे, या देशाच्या मातीवरती आमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगलमन तनमन। फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन। चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, हे धन अपरंपार। या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते। उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार। या देशाच्या मातीवरती आमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। हजार आम्ही एक बळकटी, हजार आम्ही एक बळकट, सर्वांचे हो एकच मनगट। शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार। या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। या विश्वाची विभव संपदा, जपवू वाढवू आम्ही लाखदा। हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार। या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। तर ही कविता आहे स्वप्न करू साकार आणि कवितेचा अर्थच आहे स्वप्न करू साकारचा की भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे, भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे। आणि एक युग, युग म्हणजे जवळजवळ 100 वर्षाचा कालखंड। युग म्हणजे जवळजवळ 100 वर्षाचा कालखंड आहे। आणि या कालखंडामध्ये कवीने या ठिकाणी म्हटलेलं आहे की या मातीवरती, ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवरती, या मातृभूमीवरती आमचा अधिकार आहे। आपण जर 4 पॅराग्राफ पाहिले किंवा 4 उतारे पाहिलेत या कवितेचे, तर बरंचसं काहीतरी या कवितेत कवीने सांगून गेलेलं आहे। आपण एक एक बघूया बरं। या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। की यात कवीने म्हटलंय की ही जी मातृभूमी आहे ही मातृभूमी माझी आणि ही मातृभूमीवरती माझा अधिकार आहे, या मातृभूमीवरती माझा हक्क आहे आणि तो हक्क किंवा ही मातृभूमी मला प्रिय आहे। आणि या मातृभूमीच्या उदयासाठी किंवा या मातृभूमीच्या उद्याच्या नवीन पिढीचे या युगामध्ये आम्ही स्वप्न साकार करणार आहोत।
पुढचा पॅराग्राफ आहे, फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगलमय तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. की हिरवगार समृद्ध असा श्रावण महिना हा बालकांच्या मुखासारखा, किंवा या बालकांची मुख ज्या पद्धतीने प्रफुल्लित असतात त्या पद्धतीने आम्ही या पृथ्वीला श्रावण महिन्यात प्रफुल्लित करणार आहोत. ती हसणार आहे आणि या मातीच्या, किंवा ही माती जी आहे त्या मातीचं तनमन आम्ही पावन केलेलं आहे, ते पावन झालेलं आहे. जणू चराचरात चैतन्य, एक उत्साह, सुदर्शन फिरवण्याचं जे म्हटलं गेलं की आम्ही सुदर्शन फिरवतो, याचा अर्थ असा आहे की पूर्ण पृथ्वीवरती किंवा जमिनीवरती एक नवचैतन्य, एक नवीन उत्साह आम्ही निर्माण करणार आहोत. मग यासाठी आम्ही आमची दौलत जी आहे ती दौलत सुद्धा ही मातीच आहे. ही मातीच आमची दौलत आहे आणि या मातीत आम्ही मोती पिकवणार आहोत. हे शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण म्हणतो की जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, बरोबर. तर मग तो शेतकरी जगला पाहिजे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आहे की शेतकऱ्यांनी या मातीचा उपयोग करून घेतला. ही मातीला सौंदर्य देण्याचं काम त्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. हेच नेमकं पहिल्या पॅराग्राफ मध्ये कवीला म्हणायचं आहे. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आहे की या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. की आपल्या कर्तृत्ववान हातांमध्ये यंत्र खुशीत डोलवायला लागते. एकवटलेली कष्टाची शक्ती मनाला पवित्र मंत्र बोलते आणि उद्योगाचे अविरत चक्र फिरते. हळूहळू होणाऱ्या या बदलाचा, उत्क्रांतीचा जय जयकार आभाळापर्यंत बुलंदपणे घुमवूया. की आम्ही जी मेहनत घेतो, आम्ही जे कार्य करतो, त्या कार्य करत असताना आमच्या हातातली जी काही यंत्र आहेत ती अत्यंत आनंदित आहेत. ती आम्ही काम करत असताना पूर्ण शक्ती एकवटून काम आम्ही करतो आणि हे जे काम चाललंय ते काम करत असताना आमचं मन पवित्र आहे. आमच्या मनातनं पवित्र असे मंत्र बोलले जातात, आमच्या मुखातनं पवित्र अशी मंत्र बोलली जातात आणि जो बदल करायचा आहे, ही जी चक्र आहे ही चक्र अविरत चालणार आहे. कामाचं जे चक्र आहे ते चक्र अविरत चालणार आहे आणि मग जो बदल करायचा आहे तो बदल कुठेतरी आम्ही हळूहळू उत्क्रांतीकडे चाललेलो आहे. हळूहळू आम्ही आमच्या मातीचं, देशाचं जय जयकार आभाळापर्यंत पोहोचवणार आहोत, आभाळापर्यंत त्याला गाजवणार आहोत. हे दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये सांगायचं होतं. आणि तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये होतं, हजार आम्ही एक बळकटी, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नोबत, घराघरातून जन्म घेत असे तेजोमय नव अवतार. की आम्ही भारतीय हजारोच्या संख्येने असलो तरी आम्ही एकजूट आहोत. भारतात बऱ्याच जाती, बरेच धर्म, बरेच वर्ण आणि बरीच राज्य आहेत, परंतु आपला एक नाराज आहे किंवा आपली एक घोषणा आहे की हम सब एक है. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व एकजुटीने काम करत आहोत. नेमकं या ठिकाणी सुद्धा तेच म्हणायचं होतं की आमची मजबूती, आमची जी ताकद आहे ती ताकद आमच्या मनगटात आहे आणि त्या मनगटात जी ताकद आहे त्यामुळे आम्ही सर्व एकजूट आहोत. आम्ही बलशाली आहोत, आम्ही एकजूट आहोत. प्रत्येकाच्या घरात जन्माला येणारं जे तांदूळ आहे त्याच्या रूपाने एक नव तेज, नव चैतन्य, नव अवतार घेतला जातोय. काय तर भारत भूमीला प्रगतीपथावरती नेण्यासाठी, भारत भूमीला प्रगतीपथावरती नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि शेवटचा पॅराग्राफ आहे, या विश्वाची विभव संपदा, जपवू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाची करूया जय जयकार. की आमचा भारत देश समृद्ध करून
या जगाचे वैभव आणि दौलत आपण लाख वेळा वाढवूया आणि जोपासना करूया. या दुनियेला जपण्यासाठी मायेचे शुभदायी एकदा हात पाहिजे. आम्हाला एकदा सपोर्ट हवा आहे. आम्हाला आमचा देश किंवा आमचं भारताचं भविष्य प्रगतिमय आणि उज्ज्वल आहे हे आम्हाला दिसतंय. तुम्ही जी मंडळी आहात समोर बसलेली ही तुम्ही उद्याचं भविष्य आहात भारताचं. तुम्ही भावी नागरिक आहात आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने जर कामं केली तर नक्कीच तुमच्या कामांमधनं कुठेतरी भारत प्रगती पथावरती जाण्यासाठी खूप महत्वाचा तुम्ही रोल प्ले करू शकता. तुमचं पार्टिसिपेशन खूप महत्वाचं आहे भारताला प्रगती पथावर नेण्यासाठी. म्हणून तुम्ही उद्याचं भारताचं भविष्य आहे. नेमकं हेच या कवितेतनं कवीला सांगायचं होतं. आपण शब्दार्थ पाहूयात की अधिकार, हक्क, मंगल, पवित्र, तनमन, शरीर, चैतन्य, उत्साह, सुदर्शन म्हणजे कृष्णाची किंवा कृष्ण संपत्ती किंवा कृष्ण, धन, संपत्ती, अपरंपार, पुष्कळ, मंत्र, श्लोक किंवा घोषणा, चक्र म्हणजे कर्तृत्ववान हात किंवा हात, कष्टाची शक्ती, उत्क्रांती म्हणजे बदल, ललकार म्हणजे जयघोष, एकी म्हणजे एकता, बळकट मजबूत, झडते वाजते किंवा वाजणे, तेज म्हणजे प्रकाश, विभव म्हणजे वैभव, संपदा संपत्ती, हस्त हात, शुभंकर म्हणजे आशीर्वाद आणि उज्ज्वल म्हणजे संपन्न. या ठिकाणी या कवितेचा पूर्ण अर्थ चालला आहे. तर आपण या कवितेच्या जी स्वाध्याय आहे आपण तो स्वाध्याय बघूया. ठीक आहे, तर आपण कवितेचा स्वाध्याय बघूया. एकूण तीनच प्रश्न आहेत या ठिकाणी. त्याला पहिला प्रश्न आहे की संकल्पना स्पष्ट करा. पहिला प्रश्न जो आहे तो आहे संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यातलं पहिलं आहे शक्तीचे मंत्र. पहिला आहे शक्तीचे मंत्र आणि त्याचं उत्तर आहे शेतात राबणारे शेतकरी, यंत्रावर काम करणारे कामगार व कष्टकरी या श्रमशक्तीमुळे देशाची प्रगती होते. यालाच श्रमशक्तीचे मंत्र म्हटले आहे. दुसरं आहे हस्तशुभंकर. हस्त म्हणजे हात, हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. हजारो हात हातात गुंफले की कार्य सहजतेने पार पाडले जाते. शुभंकर म्हणजे पवित्र. देशकार्य करण्यासाठी पवित्र मंगलमय हातांची गरज आहे. आणि तिसरा आहे आभाळावर किंवा आभाळवर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार आणि त्याचं उत्तर आहे उत्क्रांती म्हणजे हळूहळू झालेला योग्य बदल. आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी सुयोग्य मूल्य रुजवणे व जोपासणे आवश्यक आहे. मूल्यात्मक बदलाचा बुलंद घोष आभाळापर्यंत जाऊन द्यावा असे कवीला म्हणायचे आहे. दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. त्यातली आकृती आहे आणि तिचा प्रश्न आहे उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक आणि 3 घटक आहेत ते. त्याच्यातला पहिला आहे हातातील यंत्र, दुसरा आहे उद्योगाचे चक्र आणि तिसरा आहे श्रमशक्तीचे मंत्र. नंतर पुढचा आहे दुसरा प्रश्न आहे
देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी, देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी, आणि त्या 4 गोष्टी मान्य केल्या आहेत. त्यातील पहिले आहे श्रमशक्ती, शुभंकर हात, जगाच्या वैभवाची जपवणूक, आणि चौथा आहे एकजूट.